हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज पुन्हा एकदा आपण शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून आणि गोणीपासून काहीतरी असं भन्नाट असं बनवणार आहे. ते आपल्यातून असेल आणि बघताच सर्वांना आवडेल असं, आणि ते मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तर 250 रुपयाला आरामात भेटू शकतं. आमच्या या इथल्या सिटीतल्या एरियामध्ये तरी, तुमच्या तिकडे माहिती नाही. तर इकडे बघा, मी गोणी होती पहिलंच, मी त्याच्यामध्ये अगोदरच एक हे गेलेलं होतं, त्याच्यामुळे तेच घेतलेलं आहे. तर इकडे लांबीची 17 इंच घेतलेले आहे आणि रुंदी 11 इंचाची घेतलेली आहे. बघा, तुमच्या चॉईसने तुम्ही छोटी मोठी सुद्धा करू शकता, किंवा आहे ह्या जर मापाची शिवली तरी खूप सुंदर आणि अप्रतिम होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहतीलच तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. तर माझ्याकडे इकडे ना आपला नेटचा जुना ड्रेस असतो ना, खूप त्याची लॉंग ड्रेसची फॅशन होते, त्याला मस्त पॅच वगैरे असायचे. तसाच माझ्याकडे एक पॅच होते. त्यातला एक पॅचचा मी वापर करून आज मस्त आपल्याला भन्नाट अशी पर्स बनवणार आहे, वन साईड ती पण. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असतील, पुढे पाहतीलच. तर इकडे बघा, मस्त 17 आणि 11चा चौकोनी बॉक्स बनवून घेतला आणि बरोबर कट करून घेतलेला आहे छान असा, आणि एकसारखा करून घेते आहे. आणि थोडं एक्स्ट्राच घेतलेलं आहे, 1/2 इंचाचं. मी बघा व्हिडिओमध्ये तुम्ही इकडे बरोबर 17 इंच घेतलेलं आहे ते बघा. आणि इकडे थोडं जास्त झालेलं आहे माझ्याकडून, का तर थोडंसं कापड जे आहे ना ते थोडंसं चुनट वगैरे पडते, त्यासाठी थोडंसं जास्त झालंय. तर ते शिवून आपण बरोबर नंतर करून घेणार आहे, शिवल्यानंतर लास्ट तर ते बरोबर होते पण. तर इकडे बघा, तर मी असे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील कसं फोल्ड केलेलं आहे. आपल्याला एकसारखं ते करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित फोल्ड करून, म्हणजे कमी जास्त झालं ना तर काय, पण वाकडं तिकडं झालं ना त्याचा सगळं विचित्रच ताल वगैरे जातो, विचित्रच होते ते. तर छान असं मी एकसारखं कट करून घेतलेलं आहे. जर अजून थोडं असेल तर पुढे मी करेनच व्यवस्थित. तर इकडे बघा, आता मस्त आपण हे प्लास्टिकचं गोणीचं आहे ते कट करून घेतलेलं आहे. इकडे तुम्ही फॉर्मसुद्धा वापरू शकता. इकडे मस्त अस्तर पण होतं, ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं त्याच अस्तर घेतलेलं आहे मी, आणि ते सुद्धा एक्स्ट्रा. आणि गोणीवर कैची थोडीशी इश्यू होतो, गोणी कापल्यामुळे नंतर कपड्यावरती इश्यूज होतो त्या करायला. तर इकडे बघा, मस्त शायनिंगचं कापड आहे. दोन्ही, एक साईडला शायनिंग आहे, एक साईडला प्लेन आहे. तर इकडे शायनिंग साईड आपल्याला वरती करायची आहे, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. ते सुद्धा मी इकडे कट करून घेते आहे, बघू शकता. आणि हा ड्रेसचा अस्तर होता शिल्लक माझ्याकडे, त्याचा मी वापर करत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनी काही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता, पण शायनिंग असल्यामुळे खूप सुंदर दिसते. तर इकडे लाईटमध्ये थोडंसं डार्क दिसतो, पण थोडा लाईट कलर आहे हा. तर इकडे बघा, आतल्या साईडला कसं आहे वेगळाच आहे, आणि वरच्या साईडला शायनिंग आहे, आतल्या साईडला शायनिंग नाही, एकदम साधं प्लेन आहे कापड. तर इकडे बघा, अस्तर मध्ये गोणी, आणि वरून मस्त मेन कापड. तर थोडंसं चुरगटलेलं आहे, पण शिवून होईल व्यवस्थित ते. तर इकडे बघा, आता आपल्याला त्याचा वरचा बेल्ट बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी बघते आहे केवढा आहे ते. तर याचे मी शॉर्टकट आपल्याला कट करण्यासाठी त्याचे 4 फोल्ड करून घेते, 4 फोल्ड करून घेतलेले आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील. आणि इकडे एकसारखं मी कट करून घेते, जेणेकरून आपलं वाकडं तिकडं किंवा ते बिळकटल्यासारखं वगैरे होऊ नये याच्यासाठी. तर इकडे बघा, मी एकसारखं कट करून घेतलेलं आहे, आणि 3 इंचाला मी खून करून घेते आहे, बघू शकता तुम्ही. तर व्यवस्थित सरळ लाईन आखून घेते, शॉर्टकट होतं असं पटकन कट करून. तर इकडे मग 3 इंचाची पट्ट्या आहेत, त्या पण मी कट करून घेते, आणि तेवढ्या पुरणार नाही आहेत असं मला मोजून कमीच होतं. तर त्यासाठी आता मी दुसरी सुद्धा पट्टी अजून एक त्याला कट करून घेते आहे, आपण त्याला नंतर जॉईंट द्यायचं आहे. तर इकडे बघा, तेवढीच मी पट्टी कट केलेली आहे. तुम्हाला नंतर लास्ट शिवल्यानंतर शिवताना तुम्हाला दाखवेल, किंवा शिवल्यानंतर दाखवेन किती लांबी आहे पट्टीची ती. तर इकडे पूर्ण आपलं कटिंग वगैरे झालेलं आहे. आता आपल्याला स्टिच करायचं आहे, म्हणजे शिवून घ्यायचं आहे. तर एकावरती एक व्यवस्थित ठेवून टाचण्या बिचण्या लावून घ्यायच्या आहेत, का तर शायनिंगचा कपडा आहे, शायनिंगचा कपडा खूप सारा घसर होतो त्याच्यावर, अजून गोणी आहे. तर पिनअप करून घ्यायचं आहे, मेन पहिलं टाचण्या लावून घ्यायच्या आहे, म्हणजे घसरणार वगैरे नाही. तर आता झटपट अशा खूप साऱ्या टाचण्या लावून घेणार आहे मी. तर आता शायनिंगचा कपडा आणि त्याच्यामध्ये गोणी अजून घसरणार. तर सगळ्या टाचण्या झटपट लावून घेतल्या आता, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि आता आपल्याला एक साईडून शिलाई द्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित शिलाई देऊन घेते एक साईडला, आणि आता त्याच्याच बाजूला आपल्याला बॉक्स आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार छोटे मोठे बॉक्स टाईप आपण शिलाई मारून घ्यायचे आहे, सरळ लांब्या आडव्या उभ्या दोन्ही साईडला आपल्याला ते शिलाई मारून घ्यायचे आहेत.
ह्या पण आपण झटपट करू, नाही तर व्हिडिओ खूप सारा मोठा होईल. तर इकडे बघा झटपट आपण सर्व शिलाई मारून घेऊ. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मारून झाल्या आणि आपले एक्स्ट्राचं जे अस्तर आणि आपण कापड जे ठेवलेलं आहे ते आपल्याला एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ते मी व्हिडिओ मग बघतच असतील आणि कट करून घेते. तोवर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतीलच. तर इकडे बघा आता मी काय केलेलं आहे, पूर्ण कट करून वगैरे झालं आणि असे आपले 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. का तर इकडे थोडं वाकडे तिकडे होऊ आहेच, मला असं वाटतच होतं. मग मी तशा पद्धतीचं फोल्ड केलं आणि बरोबर मी 11 इंच आहे आपलं ना, तर त्याचा चौथा भाग 5.5 इंच. तर एक साईडला 5.5 येतं, एक साईडला 5.5 आहे. तर बरोबर मी खून करून त्याला बरोबर कट करून घेते आहे. बघा तुम्ही सुद्धा तुमचं होत असेल तर नक्कीच करू शकता, म्हणजे त्याचं काहीच इश्यू नाही आहे. तर छान असं कट करून झालं. आणि इकडे बघा माझा व्हिडिओच हे झाला. तर आपल्याला एक साईडला 2 इंच खाली यायचं आहे. आपल्याला इकडे पॉकेट बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर ते माझं मिस झाला व्हिडिओ वाटतं कुठे. तर मी 2 इंचाला खूण करून सरळ रेष ओढून त्याला नंतर कट करून घेतले. त्याचे 2 पार्ट केले आणि आता एका पार्टला बघा मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असतील चेन लावून घेते आहे. एक आपल्याला सरळ कपडा त्याच्यावरती उलटी चेन ठेवायची आहे आणि एक साईडला शिलाई मारून नंतर आपल्याला अलीकडच्या साईडला म्हणजे फोल्ड करून विरुद्ध साईडला आपल्याला तो कपडा आहे त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. परत दुसरं तसंच मेन कपडा जो आहे तो थोडासा आपल्या 2 इंचाचा कट करून घेतलेला तो याच्यावरती चेनवरती असा उलटा ठेवायचा आहे आणि त्याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे एक साईडला व्यवस्थित. असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतील. आणि त्याला सुद्धा आपल्याला असं विरुद्ध साईडला वळवून चैनीच्या विरुद्ध त्याला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. खूप कापड खूप क्यूट आहे, म्हणजे भारी कापड आहे शायनिंगचं वगैरे. त्याला थोडंसं प्रेस करायची गरज होती पण नाही केलं मी, का तर ते शायनिंग आहे पटकन चिटकू शकेल म्हणून मी नाही केलं. तर इकडे बघा आपल्या फायनली चेन वगैरे आपली लावून झाली. एक्स्ट्राची मी चेन कट करून घेतली. आता आपल्याला इकडे माझ्याकडे आता चूक झालेली आहे बघा. ती चूक तुम्ही करू नका. इकडे पहिलं माझ्याकडे मला लेस लावायची आहे आणि माझ्याकडे एक बटरफ्लाय आहे, ते बटरफ्लाय लावायचं आहे. तर इकडे मी पहिलं लावायचं तर मी टी व्ही बघत बघत शिवत होती त्याच्यामुळे ते विसरलं माझं. तर इकडे बघा तुम्ही लक्षात घ्या इकडे की आत्ता आपल्याला इकडे ह्या प्रोसेसला आपल्याला करायचं आहे. तर मी काय केलं इकडे पॉकेट कट करून नंतर जॉईन केलं. तर पॉकेट आपल्याला 8.5 चालेलं आहे, तर इकडे 9 इंचाचं घेतलेलं आहे. आपल्याला 11 आहे रुंदी, तर 11च घ्यायची आहे. थोडी एक्स्ट्रा घेतली तर चालेल, नंतर आपण एक्स्ट्राची कट करून टाकू शकतो. तर इकडे मी थोडी एक्स्ट्राच घेतलेलं आहे. बघा आता इकडे तुम्हाला मी सांगते आहे माझ्याकडून चूक झालेलं आहे, तुमच्याकडे होऊ नये म्हणून. तर बघा आता ही नंतर मी खोलून तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, म्हणजे तुमची चूक होऊ नये अशी माझी झालेली आहे. का तर मी टी व्ही बघत बघत हे शिवत होती त्याच्यामुळे. तर इकडे बघा वरच्या साईडला मी पॉकेट अटॅच केलेलं आहे आणि चेन जी आहे ना ती चेन आतमध्ये घेतलेली आहे आणि आत्ता मी त्याला शिलाई मारून घेतलेलं आहे साईडून. तर इकडे बघा 8.5चं मला पॉकेट पाहिजे, थोडंसं जास्त झालं म्हणून मी बरोबर फोल्ड करून घेतलं आणि चौकोनी शिलाई देऊन घेतलं. आता ही नंतर मग मला खोलावं लागेल म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आवर्जून ठेवलेलं आहे सांगण्यासाठी. का तुमची चूक होईल तर तुम्ही तसे करू नका. अगोदरच तुम्ही हे पॅच वगैरे लावून लेस तुम्हाला जे काय आहे ते लावून घ्या. तर आपल्याकडे जे ब्लाउज वगैरे शिवतात किंवा नसेल तर त्यांच्याकडे पण लेस असू शकते, असतेच म्हणजे. तर इकडे लेस आहे, मी तिचा लेसचा वापर करणार आहे. तर क्यूट झालेलं आहे पाऊच. तर आत्ता बघा इकडे मला मी खोलते आहे. बघा तुम्ही माझ्याकडून चुकीचं झालं ते, तर आता मी झटपट सगळं खोलून घेते. म्हणजे व्हिडिओ मी मध्ये मुद्दामच दाखवलं का तर पटकन तुमच्याकडे पण नवीन जर असतील तर पटकन आपल्या लक्षात येत नाही, तर ते होऊ शकतं चूक म्हणून. तर काही अख्खं मी पॉकेट खोललं आणि त्याच्या शिलाई वगैरे काढल्या आणि वरच्या साईडची एवढी शिलाई नाही काढली मी, का तर वरच्या साईडला
नंतर ना ॲडवरच्या साईडला घेणार आहे मी पॉकेटचं. तर इकडे बघा माझ्याकडे 2 अशा गोल्डनमध्ये मी 2 मला आवडल्या, त्याच्यामध्ये मी घेतल्या. तर तीवाली एक होती, ती जरा जास्तच मला मोठी वाटत होती म्हणून मी ती नाही घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तेव्हा ती आहे. आणि ही मला जरा थोडीशी बरी वाटली, त्याच्यावरती सूट होत होती अशी वाटली म्हणून मी हीच लावली. तुमच्या चॉईसने तुमच्याकडे जी लेस असेल कुठल्याही कलरची, कशी तो ज्याच्यावर सूट होईल तशा पद्धतीने तुम्ही त्या कपड्याला लावा, नाही लावली तरी चालेल. पण बघा तुम्ही व्हिडिओ लास्टमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल किती क्यूट आणि किती सुंदर दिसते आहे ते. हे मार्केटमध्ये तुम्ही गेला ना आरामात 250 रुपये, 300 रुपये, 250 रुपये आरामात तुम्ही ह्याला हे घेतील विकत. अशी ही पर्स तयार होते, ते पण आपल्या घरातल्या कपड्यापासून. तर इकडे खूप असे एक साईडला मी लेस लावून एक साईडला म्हणजे शिलाई मारून घेतलेली आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा मी शिलाई मारून घेते. तर बघा लेस लावून झालेले आहे आता. तर इकडे माझ्याकडे ड्रेसचा बघा बटरफ्लाय आहे ब्लॅक कलरचा, तर ह्याच्यावरती कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसते आहे. तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते यूज करू शकता, असं काही नाही आहे. शिवल्यानंतर छानच दिसते, अगोदर आपल्याला असं वाटतं, पण शिवल्यानंतर बघितल्यानंतर ना आपल्यापेक्षा दुसरे म्हणतात वाव किती सुंदर आहे, किती छान आहे, ते आपल्याला पण भारी वाटतं आणि छान वाटतं. शिवताना पण म्हणजे आपल्याला म्हणजे मला तर आवडते, असं प्रत्येकालाच आवडतं असते, छान वाटते असं. तर काही तर त्याचा आपण टाकावापासून टिकाऊ उपयोग आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये पण आहे त्या वन साईड पर्स. तर अशा काहीतरी जुगाड केले तर खूप सुंदर आणि खूप छान असं कमाल होऊ शकतं. सांगते काय हातामध्येच आपल्या कमाल आहे, फक्त ते आपल्याला आपण करत नाही किंवा आपण करतो म्हणून आपल्याला सांगते येईल का नाही मला असं. तर ह्याच्यावरती छोटे छोटे आपले ब्लॅक कलरची मणी आहेत, तर त्याच्यामध्ये थोडंसं सांभाळून मी शिवते आहे, म्हणजे पटकन सुई त्याच्यावर जाऊ शकते. टोकरीसुद्धा आहे त्याच्यावरती, खूप छान आहे, म्हणजे भारी वाटलं प्यायचे, एकदम सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही कशावर जरी लावला असता तरी छान दिसला असता, एकदम मस्त आहे, नवीन जसा आहे एकदम छान असा. आणि नेटच्या ड्रेसवरती खूप त्याची फॅशन होती तेव्हा, खूप तसे ड्रेस सगळ्यांकडेच होते, सगळ्यांच्याच मुलींकडे वगैरे होते ड्रेस, बायकांकडे सुद्धा होते तेव्हा. जे आता नंतर फॅशन गेल्यानंतर आपण तसेच ठेवून देतो घरात नवीन नवीन ड्रेस, चांगले चांगले ड्रेस. त्याच्यावरच मी काढलेला आहे ए बटरफ्लाय. एक साईडला मी एका पाकळीला एक साईडला अगोदर शिलाई मारून घेतली, म्हणजे मध्ये वगैरे फुगायला वगैरे नको किंवा फुगीर नको व्हायला म्हणून पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेते. एक साईडला एका पाकळीला एक साईडला लावून घेतली, शिलाई मारून घेतली, दुसऱ्या साईडला दुसरी अजून शिलाई मारून घेते आहे, पण थोडं सांभाळून शिलाई मारावं लागते. तर इकडे मध्ये एक मस्त डायमंडसुद्धा आहे. तर इकडे बघा छान असं आपली शिलाईसुद्धा लिहून झालेली आहे. आता इकडे पुन्हा मी शिलाई मारून घेते आहे बघा फुल करून. तर इकडे बघा खालच्या साईडला शिलाई मारून घेतली, साईडला सुद्धा मारते, नाही मारली तरी चालेल शिलाई, काहीच इश्यू नाही आहे, पण मारून घेते आहे मी शिलाई एक साईडला. अस्तरचं कॉटनचं आहे त्याच्यामुळे थोडासा हे होतो, पाकल्यासारखं होतं. तर इकडे एक्स्ट्राचे धागे वगैरे बघा लगेच निघायला लागले, तर इकडे एक्स्ट्राचे धागे वगैरे सगळे कट करून घेते. तर बघा इकडे आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर इकडे बघा पूर्ण बटरफ्लाय वगैरे लावून झाला, लेस लावून झाली. आता आपल्याला मेन कप्प्याची आपल्याला जी आहे ना ती चेन लावून घ्यायची आहे. तर आपल्याला नेहमीप्रमाणे चेन उलटी ठेवायची, सरळ कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची झटपट अशी. तर बघा एक साईडला मी पूर्ण शिलाईला मारून दाब शिलाई देऊन झाली. आता आपल्याला ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील कशा पद्धतीची मी चेनवरती ठेवून आतल्या साईड उलट्या साईडवरून शिलाई मारते आहे. तुम्ही सुद्धा पाहतच असतील व्हिडिओमध्ये, तुमच्यासुद्धा लगेच लक्षात येईल, का तर व्हिडिओ मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते आहे, स्पष्ट सांगते आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच समजत असेल, जर नसेल समजत तरीसुद्धा मला सांगा की तुम्हाला नाही समजत किंवा काय, असं जे काय असेल ते नक्की सांगा मला. आता चेन ओपन केली मी आणि हे लांब जे होतं ते कट नाही केलं मी मुद्दाम, का तर अशी दाब शिलाई द्यायला खूप इश्यू होतो म्हणून मी तसंच ठेवलं. आणि मग आता नंतर मी चेन ते कट करून टाकेन एक्स्ट्राचं. तर आता इकडे दाब शिलाई देऊन झाली, तर व्यवस्थित एकावरती एक ठेवून आपल्याला आता शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एकावरती एक ठेवून मस्त आपल्याला साईडनं पाव इंच मार्जिननी आपल्याला शिलाई द्यायची आहे.
बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याला सुद्धा मी डबल शिलाई मारून घेते आहे व्यवस्थित अशी. त्याला व्यवस्थित रब करून घ्यायचं आहे किंवा लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शिलाई निघली नाही पाहिजे. का तर चेन थोडीशी असते चेनीच्या वर, त्याच्यामुळे ना निघू शकते शिलाई, त्याच्यासाठी. तर दुसऱ्या सुद्धा साईडला बघा मी पहिली शिलाई मारून चेनचं एक्स्ट्राचं कट करून टाकले, डबल त्याच्यावर शिलाई दिली, धागे वगैरे कट केले आणि आपली फुल अँड फायनल पर्स रेडी झालेली आहे. पण अजून थोडंसं आपलं काम बाकी आहे. पण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित त्याचे कोपरे वगैरे, का तर सगळी आपलं जे पर्स किंवा काय असेल त्याच्या कोपऱ्यावर डिपेंड असते. त्याचे काने कोपरे जे आहे एकदम व्यवस्थित असतील ना तर दिसायला पण छान दिसतं. कोपरे जर व्यवस्थित नसतील ना, निघले व्यवस्थित, तर ते फिनिशिंग नाही दिसत, एवढं खास नाही वाटत. तर इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती क्यूट दिसते आहे. अजून त्याला बेल्ट बनवला नाही आहे, तर आता मी साईडला ठेवून देते. आणि आपण जे कट केलेले 2 बेल्टचे तुकडे होते वेगवेगळे, ते आपण एकावरती एक ठेवून व्यवस्थित डबल शिलाईनी जॉईंट करून घेऊन त्याच्यावर जाप शिलाईसुद्धा देऊन घेणार आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि लांबी दाखवेनंतर. तर इकडे काय करायचं आहे, एक साईडला थोडंसं पाव इंचापेक्षा पण कमी कडेला, दोन्ही पहिल्या आणि शेवटच्या टोकाला आपल्याला अशा व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीचे मी फोल्ड जर असं नाजूकमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर ते ज्यावेळेस आपण पर्सला जॉईन करेल ना तेव्हा ते आपल्याला फोल्ड करायची गरज नाही. आणि ती फोल्ड करेल ना तर खूप जाड होईल, मग त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई येत नाही, धागे वगैरे हे वाटत नाही. त्याच्यासाठी मग मी काय करणार आहे, थोडंसं अगोदर फोल्ड करून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि नंतर ना आपल्याला त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की एका आतल्या साईडला फोल्ड करून एकावरती एक ठेवून आपल्याला मस्त अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आपण हे सुद्धा फास्ट करणार आहे, जास्त स्लोमध्ये नाही. आपल्याला हे तर माहितीच आहे सर्वांना, तरी पण तुम्हाला थोडंसं दाखवलं, जास्त नाही. झटपट सगळं बेल्ट रेडी करून घेऊन नंतर भेटू आपण. फुल अँड फायनल बेल्ट रेडी झालेला आहे. तर इकडे बघा मी डबल फोल्ड करून घेतला आहे, जेणेकरून दिसत नाहीये. तर सिंगल हा चोप पण आलेला आहे लांब सिंगलचा, तर डबलचा मी दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, का तर ते दिसतच नव्हतं म्हणून. तर दोन्ही साईडला आपण फोल्ड करून घेतल्यामुळे बघा इकडे आपल्याला काही गरज नाही फोल्ड करायची. तर दोन्ही साईडला आपण जिथे शिलाई मारलेल्या आहेत ना, अर्धा पाव इंच मार्जिन साईडच्या फिटिंग ज्या आहेत ना, त्या साईडला आपल्याला 1 इंच खाली घेऊन दोन्ही साईडला खुणा करून घ्यायच्या आहेत. जास्त खाली पण नाही आणि जास्त वरती पण होणार नाही, बरोबर होईल असं. आणि तुम्हाला बेल्ट जर छोटा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. मला असं ठीक वाटला तेवढा, म्हणून मी तेवढा घेतला. तुम्ही 50चा वगैरे सुद्धा घेऊ शकता, 45चा घेऊ शकता, 48, तुम्हाला जेवढं योग्य वाटेल तेवढं तुम्ही तुमच्या चॉईसवर आहे ते घेऊ शकता. तर इकडे बघा बरोबर मी आपल्या ज्या साईडला आपण शिलाई मारल्या त्याच्यावरतीच मी 1 इंचाला खाली जाऊन बरोबर खूण करून मी तिथे त्या साईडला बेल्ट अटॅच करते, म्हणजे शिलाई मारून घेते. एकावरती 2-3 वेळा लॉक करून घेते आहे, जेणेकरून ते उचकणार नाही किंवा सटकणार नाही, शिलाई वगैरे निघणार नाही, याची काळजी घेऊन आपल्याला शिलाई त्याची घ्यायची आहे. का तर ती फिनिशिंग त्याच्याशिवाय ते छान दिसणार नाही. किंवा आपल्याकडे एखादी जुनी पर्स असेल, त्याचं ते असते ना फोल्डिंगवालं कमी जास्त करायचं, ते जरी तुम्ही तिथे अटॅच करून जर समजा आतल्या साईडला अगोदरच ते तुम्ही लावून घेतलं ना थोडासा तुकडा जॉईंट फलटी करून, तरीसुद्धा इथे खूप छान होऊ शकतं. तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. एक साईडला आपल्याला लावून झालेलं आहे, दुसरं सुद्धा तुम्हाला लावून दाखवते तसं झटपटमध्ये. आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. दोन्ही साईडला व्यवस्थित असं आपलं लावून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि इकडे आपल्याकडे डायमंड किंवा काय असेल ना, छोटे मोठे किंवा काय असेल ना, गमनं तर लावल्यानं अजून खूप सुंदर दिसतं. तर इकडे मी लावणार आहे, पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतीलच. तर बघू शकता किती सुंदर, म्हणजे हे कपडा बघितल्यानंतर कोणीच नाही सांगणार का हे असं आहे कापड, त्याचा एवढा सुंदर होईल. किंवा हा पॅच त्याच्यावर किती उठून दिसतोय बघा, तो लाईट कलर आणि हा डार्क कलर खूप क्यूट दिसतो, म्हणजे कॉम्बिनेशन सुद्धा. आणि त्याच्यावरचं लेसमुळे अजून छान लुक आलेला आहे. याच्यामध्ये अजून तुम्ही थोडेसे डायमंड किंवा जे काय असं काय असेल तुमच्याकडे जर फिनिशिंग म्हणजे शो येण्यासाठी जर लावलं ना अजून खूप सुंदर दिसते. तर मी लावणार आहे, किंवा नाही लावलं तरी सुंदर दिसते, असं तरी क्यूट दिसते. तर बघू शकता किती छान आपला पाऊच. तर इकडे बघा तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं पर्स, वन साईड काय तुम्ही म्हणतील ते.
तर खूप सुंदर झालेला आहे. पुढे बघा तुम्ही हे व्हिडिओमध्ये मी मस्त माझ्याकडे छोटे-छोटे असे डायमंड छोटे-छोटे होते ते लावलेले आहे. तुमच्याकडे असतील तर लावा, नसतील तर नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे तुम्हाला धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय. मस्त तुम्ही पण शिवा.